तर कसं काय भूताची पब्लिक, नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये, म्हणजेच आपल्या या नवीन जर्नीमध्ये. तर तुम्ही मला ओळखत असेल आणि जे कोणी मला ओळखत नाहीत त्यांना मी माझी ओळख करून देतो. तर माझं नाव आहे साई आणि मी एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहे. म्हणजे या जगात भूतांचं किती अस्तित्व आहे ते दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आणि त्यांची मदत करण्याचा मी प्रयत्न करत असतो. तर आता खूप दिवस झाले आयुष्यात खूप काही चालू आहे, त्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या ज्या गोष्टी घडून गेल्या आणि त्याचं इफेक्ट थोडं ना थोडं आपल्यावर पडत असतंच. आता खूप दिवस झालं मी ॲक्टिव्ह नव्हतो, इंस्टाग्रामवर पण नव्हतो आणि यूट्यूबवर तर नव्हतो. किती तर दिवस झाले मी व्हिडिओ टाकून यूट्यूबला, आणि मला सपोर्ट भेटतं आहे यूट्यूबला, असं नाही की सपोर्ट भेटत नाही त्यामुळे मी व्हिडिओ टाकत नाही. मी व्हिडिओ टाकला की तो 20-30 हजार लोकांपर्यंत पोचतो आहे आणि बघता बघता माझे 17,000 काहीतरी सबस्क्रायबर झालेत. तर चांगलं वाटतं हे, तुम्ही मला एवढं सपोर्ट करता तरी मी व्हिडिओ टाकत नाही. तर आतापासून मी विचार केला आहे की माझ्या डोक्यात जे काही विचार चालू असतात त्या सगळ्या गोष्टींना थोडं थांबवण्यासाठी मी ही जर्नी चालू केलो. आता आपण डेली नवीन ब्लॉग्स, त्यामध्ये काही असे प्रँक, अजून काही अशा गोष्टी, नवनवीन गोष्टी आपण करणार आहे आणि काही इन्व्हेस्टिगेशन पण मी तुम्हाला या जर्नीमध्ये दाखवणार आहे. आणि मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल जे भीती असते ते तुम्ही दूर करू शकता, कसं करू शकता ते. आणि मला असं थोडी लाज पण वाटते की मी असं ब्लॉगिंग काढून बाहेर असं फिरताना, आता ती लाज पण मी कमी करणार आहे. आता बघू शकता इकडे समोर तिकडे लेडीज चाललेत आणि ते बघत चालले तुम्हालाच, आणि ते बघून मला कसं तर वाटायला लागलं, लाज वाटायला लागल्या. तर आता ही लाज पण मी दूर करणार आहे आणि आपण चालू करू. आणि तुम्हाला बघायला भेटेल की एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटरचं दिवस कसं जातो आणि मी माझ्या लाईफमध्ये काय काय करतो. तर तुम्ही या व्हिडिओवर नवीन असाल, या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, प्रेम दाखवा मला. आणि आज मी तुम्हाला सगळं काय दाखवणार आहे. म्हणजे आजपासून डेली आपले ब्लॉग येतील, त्यामध्ये खूप असे व्हिडिओ येतील. तर चला स्टार्ट करूया आपल्या या नवीन व्हिडिओला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय असतंय हेच खूप लोकांना माहिती नाही. आणि हे भूत शोधणं, हे ते त्यांच्या डोक्यात काय विचार येतात ते त्यांनाच माहिती. आता मला पण खूप फॉलोअर माझे भेटतात, ते मला विचारतात की भूत शोधायला चालला का. तर भूत ही शोधायची गोष्ट नाही आहे. आणि इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय आहे, कसं करतात, काय करतात हे त्यांना माहितीच नाही आहे. तर हे मी येणाऱ्या काही माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेनच. आणि तुमचा प्रश्न असते की माझी फॅमिली मला हे सगळं करण्यासाठी कसं पाठवते, कारण यामध्ये रिस्क पण खूप असते. तर ते आपण आपल्या फॅमिलीला विचारतो, मी मम्मीला वगैरे विचारतो आणि तुम्ही त्यांच्याकडूनच ऐका. तर चला आधी मी घरी जातो. तर चला, आता माझ्या आजूबाजूचा व्ह्यू बघून घ्या किती मस्त आहे. सकाळी आता 7 वाजलेले आहेत आणि व्ह्यू बघा. आता मी डेली इथे असतो सकाळी, कारण चिमणीचे आवाज ते यायला लागले, चिव 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 चिव. तर हे मेडिटेशन होतं एक प्रकारचं. आणि इकडे काहीतरी लागलेलं. मला तुमच्या इथं काय म्हणतात मला कमेंट करून नक्कीच सांगा. असे खूप झाड आहेत तिकडे. तर चला आपण आधी गाडी घेऊ आपली आणि घरी जाऊ, नाश्ता वगैरे करू, भूक लागली आता जाम. चलो. तर पब्लिक, फायनली मी आंघोळ बिंघोळ करून तयार झालेलो आहे. आता नाश्ता वगैरे केलेला आहे मी. आता आपल्याला थोडे काम आहेत, ते काम करायला आपल्याला जायचं आहे बाहेर. त्याआधी तुम्हाला भेटवतो आमच्या घरातल्यांना. इकडं गोपी भाऊ, इथं एक बसलेली आहे आमची महाराणी. इकडं आमची मम्मी बसलेली आहे. तुला एक प्रश्न विचार, उत्तर दे. बंद करते. आता मी भूताचे व्हिडिओ काढायला जातो, तुला काय वाटतंय, मी जावं का नाही जावं? जावं. आणि गेल्यावर माझ्यासोबत काय तर झालं तर? काय होत नाही. कसं काय होत नाही? मेलो बिलो तर नाही मरत. का का
आता तुम्ही याचं उत्तर ऐकलं असेल. आता पहिलीला चाललंय पण अजून घरातच आहे. आता तुम्ही ऐकलं असेल आपल्या घरातलं छोटा भाव सुद्धा मला जा म्हणालाय. आता आमच्या मम्मीचं रिॲक्शन बघू काय. आता लाजून आतमध्ये आले जेवायचं सोडून. सांग पब्लिक विचारते माझं शूटला ते जातो मग तुला असं काय भीती वाटत नाही का म्हणून. सांग की. मला भीती वाटत नाही. मला माझ्या मुलावर गर्व आहे की त्यानं भूताचे व्हिडिओ वगैरे बनवतोय म्हणून. झूठ पे झूठ बोलती जा रही है, शर्म नहीं आती? जिस दिन से मिली है उस दिन तक झूठ पे झूठ बोलती जा रही है. शक्ल देखो कितनी भोली है. असं बघा तुमच्या समोर म्हटलंय कॅमेरा बंद झाला मला शिवाय देते जात बीत जाऊ नको वगैरे कशाला जातो झोपत जा म्हणून ना. पण आता तिला माहित आहे तुम्ही सगळे व्हिडिओ बघणार आहे म्हणून म्हटलं असं गर्व बिर्व आहे म्हणून. असं मला तर वाटत नाही तिच्या बोलण्यावर ना. एकदा कॅमेरा बंद करून तुम्हाला असं गपचूप दाखवतो तेव्हा तुम्हीच ऐका काय म्हणते. आणि हे शाळेलाच तू पण अशी का? तू मोठं होऊन काय होणार आहे सांग मला. डॉक्टर. हा डॉक्टर. डॉक्टर म्हणजे कोण. डॉक्टर काय काम करताय सांग. सुई लावते पेशंटला त्यांना. हा हा 1 to 1 बघू. कितीपर्यंत? 10 पर्यंत. 1 2 नीट थांब नीट. हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झालं. हुशार. चला आज आपल्याला एक काम आहे. आता काय काम आहे तुम्हाला सांगतो. आता ही आपली AK-47. आता याचं सीट कवर ते गेलं सगळं हे सगळं खराब झालेलं आहे. ते आज आपल्याला घालायचं आहे आणि गाडीला स्वच्छ धुवायचं आहे. लय दिवसापासून गाडीला बाहेरच काढलो नाही त्यामुळे आज गाडीला स्वच्छ धुवून आज ते काम करायचं. पण ऊन बघा कसलं पडलं बाहेर. असलं उन्हात जाऊ वाटे ना बाहेर कुठं. बाबा चल की आज चल बाबा ऊन कसलं पडलं. चला 75 years later. सॉरी पब्लिक. आता मी तुम्हाला सकाळीच बोललो होतो की माझ्या लक्षात नसतंय मी ब्लॉग चालू केलेला. तर मी दुपारी ब्लॉग चालू केलो तुम्ही बघितला असेल क्लिप. पण चार्जिंग संपल्यामुळे तेव्हा बंद झालं आणि चार्जिंगला ते लावलो. नंतर माझी कामं ते करून घेतलो आणि माझ्या लक्षातच नाही की आपण ब्लॉग चालू केलता. तर लागेल थोडी सवय लागेल. आता बघू शकता अंधार आहे पूर्ण आणि रात्रीचे 2 वाजलेत आणि मी आता बाहेर आलतो तर माझ्या लक्षात आलं की आपण एक ब्लॉग चालू केलता. तर त्यामुळे परत मी एक लास्टची क्लिप घ्यावं म्हटलो. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पुढे ब्लॉग कसे बघायला आवडतील. आपण हॉरर प्रँकसुद्धा करणार आहे. तर मी कुणासोबत करू आणि तुमचे काही आयडिया असतील प्रँक करण्यासाठी आणि मी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी मला काही प्लेसची गरज आहे. तुम्हाला माहिती असतील काही प्लेस तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मी सगळे कमेंट वाचेन आणि तुम्हाला रिप्लायसुद्धा देईन. आणि तुम्हाला ही जर्नी बघायला आवडेल का नाही ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर जाता बाय.